म्हणजे मला प्राणायामासाठी 3 तासाची कमीत कमी बैठक पाहिजे, तर मी बेसिक प्राणायाम करायला एलिजिबल आहे असं शास्त्र सांगतं. बरं. म्हणून तर त्यांनी नियम आसन दिलेत ना मध्ये, नाही तर ते डायरेक्ट प्राणायामच करा म्हणले असते. तर प्राणायाम हे सामान्य माणसांसाठी नाहीये. प्रेग्नंट बायकांनी योग करू नये, उलट करावा. प्राणायाम सगळ्यात पहिले तर युट्यूबवर बघून करू नका. हे माझी विनंती आहे, हात जोडून विनंती आहे. जर तुम्ही शास्त्र वाचलं तर त्याच्यामध्ये सुरुवातीलाच त्याने डिस्क्लेमर दिलाय की प्राणायामेन युक्तेन सर्व रोग क्षयो भवत. म्हणजे प्राणायामाचा अभ्यास केल्याने सर्व रोग नाहीसे होतात. बरोबर आहे. जिममध्ये जे मी सतत वजन उचलतो, एक्सप्लोसिव्ह ग्रोथ आहे. पण मी असं नाही म्हणते की जिम वाईट आहे. ती या क्लायमेटसाठी, ह्या भूगोलासाठी चांगली नाही. आता लोअर बॅक पेन असेल किंवा मणक्यांमध्ये गॅप म्हणतो आता आपण, तर त्यांना पुढे वाकायची आसनं अलाउड नसतात. सो ते अंडर गायडन्स मला समोर उभं राहूनच त्याला करून घ्यायला लागतं. विमानातनं पडल्यावर तुम्ही पॅराशूट उघडताय, काय उपयोग आहे? शास्त्रात किती सांगितलंय, एवढी ओंजळी जेवढं राहील तेवढं आपण खाल्लं पाहिजे, तेवढी शरीराची गरज आहे. आपण किती ओंजळी खातो आणि थ्रूआउट द डे खातो. तुमचा तिथनं दुसरा जो दिवस आहे ना, तो अलीकडे हा आज तुम्ही कधी झोपताय त्याच्यावरती ठरतं दुसरा तुमचा दिवस कसा. चालणं हा व्यायाम आहे हे मी मानत नाही. श्वास घेताना श्वासांचा आवाज नाही आला पाहिजे. तपस स्वाध्याय ईश्वर प्रणिधानानी नियम हा ते तप आहे. बेकरी आयटम्स तुम्ही बंद करा, तुमची जागरणं बंद करा. तुम्ही वेळेवरती झोपायला सुरुवात केलीत ना, तुमचं सगळं लाईफ बदलतं. नमस्कार, मी निनाद देशपांडे. रोलिंग स्कोपच्या विचार 360 या सेगमेंटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. मंडळी, डिसेंबर महिन्यातला आमचा हा शेवटचा, या वर्षातला आमचा हा शेवटचा एपिसोड आणि लगेचच आपण पदार्पण करणार आहोत 2026 मध्ये. 2026 नवीन वर्ष, नव्या संधी आणि नवे संकल्प. आणि याच संकल्पांमध्ये एक खूप कॉमन संकल्प असतो सगळ्यांचा, तो म्हणजे उद्यापासून मी व्यायाम करणार. तुमचाही असेलच ना. ह्याच व्यायामासाठी किंवा कदाचित मी म्हणेल एका वेगळ्या जर्नीवरती, एका स्पिरिच्युअल जर्नीवरती आपल्याला नेण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आज उपस्थित आहे चैतन्य चितळे, ज्यांचं आपण खूप खूप स्वागत करूयात. चैतन्य चितळे हे योग थेरपिस्ट आहेत. त्यांच्याकडनं आपण स्पिरिच्युअल जर्नी आणि योग याबद्दल अधिक माहिती घेऊयात आणि त्यांच्याशी लगेचच संभाषण सुरू करूयात. हाय चैतन्य. नमस्कार. काय म्हणतोस? मस्त. योग थेरपिस्ट असं मी आत्ता तुझा उल्लेख केला, तर सगळ्यात पहिले ना मला हेच ऐकायला आवडेल की योग थेरपिस्ट आणि योग एक्सपर्ट किंवा योग प्रॅक्टिशनर ह्याच्यामध्ये नक्की काय डिफरन्स आहे? सो एक्सपर्ट किंवा प्रॅक्टिशनर जो असतो तो उत्तम आसनं करू शकतो, पण त्याला शिकवायला जमेलच असं नाही आहे. आणि थेरपिस्ट ॲज इन मी टीचर पण आहे आणि योगशास्त्राचा, आसनांचा वापर करून अनेक आजारांवरती मी काम केलेलं आहे. आजार बरं करण्याचा प्रयत्न केलेला और काही अंशी काही खूप चांगले रिझल्ट्स मिळालेले आहेत. लोक बरी पण झालेली आहेत. उदाहरणार्थ सायटिका असेल, लोअर बॅक पेन असेल किंवा सर्वायकलचा आजकाल सगळ्यांना प्रॉब्लेम असतो. सो आसनांच्या माध्यमातून त्यांच्यावरती उपचार करून ते लोक बरे झालेले आहेत. त्याला थेरपी म्हणजे काय, तर जसं डॉक्टर तुम्हाला थेरपी देतो, मेडिसिन थेरपी असते, तशी त्या पद्धतीने आसनांचा वापर करतो मी आणि त्यांना बरं करतो. युजली त्यांचा नॉर्मल जसा क्लास होतो तसा होऊ शकत नाही, कारण खूप स्पेसिफिक लक्ष देऊन त्या गोष्टी करून घ्यायला लागतात. आता लोअर बॅक पेन असेल किंवा मणक्यांमध्ये गॅप म्हणतो आता आपण, तर त्यांना पुढे वाकायची आसनं अलाउड नसतात. सो ते अंडर गायडन्स मला समोर उभं राहूनच त्याला करून घ्यायला लागतं. सो ते 1-on-1 क्लास असतो, 1-on-1 सेशन्स असतात. सो तशा पद्धतीने ती थेरपी म्हणून डेव्हलप झाली. ओके. सो हा बेसिक डिफरन्स आपल्याला म्हणता येईल योग थेरपिस्ट. सो अशाच अनुषंगाने ना बरेच लोक जिम जॉईन करतात, बरोबर, की जिममध्ये जाऊन मी माझा एक पर्सनल ट्रेनर हायर करीन आणि मग तो मला हे शिकवेल ते शिकवेल आणि मग मी 6 पॅक ॲब्स वगैरे वगैरे कल्पना असतात डोक्यामध्ये. तर त्याच्यामध्ये आणि योगामध्ये काय डिफरन्स आहे एक्झॅक्टली आणि कसे रिझल्ट्स आपल्याला अचीव करता येतात? एकतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्या भूगोलाप्रमाणे तिथले व्यायाम, खानपान आणि तिथले कपडे म्हणजे वस्त्र ठरलेली असतात. सो आता जिमचं फॅड कुठून आलं, जर युरोपियन कंट्रीजमध्ये बघितलं तर मॅक्सिमम बर्फ पडतो आणि तिथे त्यांना हार्ट पंप करण्यासाठी जिम वजन उचलायची गरज असते आणि दुसरं काही पिकत नाही म्हणून ते मीठ खातात. भारतासारख्या समृद्ध देशात तुम्ही राहता, बरं आपल्याकडे मुळात तापमान जर बघितलं तर 35 डिग्री असतं. तिथे त्याला अजून पंप करून हृदयाला त्रास का द्यायचा? म्हणून आपल्याकडे जर बघितलं तर स्टॅटिक, आपण आयसोमेट्रिक्स होल्ड करतो आपण आसनं. एकच आसन 10 काउंट 15 काउंट होल्ड करतो आपण. सतत मुवमेंट त्याच्यामध्ये नसते. आलं का लक्षात? सो स्लो आहे,
पण स्टेडी ग्रोथ आहे. जिममध्ये जे मी सतत वजन उचलतो एक्सप्लोसिव्ह ग्रोथ आहे. पण मी असं नाही म्हणते की जिम वाईट आहे, ती या क्लायमेटसाठी, ह्या भूगोलासाठी चांगली नाही. आलं का लक्षात? आणि जर तसं असतं, तुम्ही बघितलं असेल की खूप सारे यंग ॲथलीट्स मरतायत. बरोबर, जिममध्ये ट्रेनरच गेले, मरतायत मेले. किंवा हो. असं का होतंय? तर ह्याच्याबरोबर व्यायामाबरोबरच आहार पण तितका मॅटर करतो, झोप सुद्धा तितकी मॅटर करते. म्हणजे मी नुसतीच वजनं उचलेन आणि मला पाहिजे तो रिझल्ट मिळेल असं नाही होणार. इक्वली तुम्हाला खाण्यावरती पण तुमचं नियंत्रण पाहिजे, तुमच्या लाईफस्टाईलवरती, म्हणजे वेळेवर झोपणं. आणि मी नेहमी सगळ्यांना सांगतो की डिसिप्लिन इज स्लीपिंग ऑन टाइम, नॉट गेटिंग अप अर्ली. बर. तो तुमचा तिथनं दुसरा जो दिवस आहे ना, तो अलीकडे आज तुम्ही कधी झोपताय त्याच्यावरती ठरतं दुसरा तुमचा दिवस कसा असणार आहे. वाव. आलं का लक्षात? कारण मी आता 12ला झोपलो, मी 3ला उठलो, 4ला उठलो आणि मी 4 वाजता 5 वाजता जिमला गेलो, बॉडी नाही रिझल्ट देणारच नाही तुमची. दिली तरी त्या रेंजमध्ये 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस कराल, 5व्या दिवशी यू आर गोइंग टू कोलॅप्स. कारण तुमच्या मसल्सना, तुमच्या स्नायूंना, तुमच्या हृदयाला, मेंदूला विश्रांती पाहिजे. रिकव्हरी कधी होणार शरीराची? सो मी असं म्हणतो नेहमी की आदल्या दिवशी तुम्ही काय करता त्याच्यावरती तुमचा पुढचा दिवस अवलंबून असतो. आवडला मला हा थॉट, कारण की काहीतरी वेगळा थॉट आहे. कारण की बरेच सेलिब्रिटीज लोक आहेत किंवा यांच्यामुळे इन्फ्लुएन्सर्स आहेत, यांच्यामुळे ते डोक्यात कुठेतरी बसलंय की सकाळी लवकर उठायचं, 4 वाजता उठायचं, 5 वाजता उठायचं, अमुक गोष्टी करायच्या, जिमच त्याच्यामध्ये प्रामुख्याने असतं आणि मग त्या गोष्टी पुढे फॉलो होतील. पण तू एक्झॅक्ट उलटा थॉट मांडलास की आदल्या दिवशी रात्री तुम्ही कधी झोपताय त्याच्यावरती पण बऱ्याच गोष्टी ठरतात. आवडलं मला. आणि दुसरी गोष्ट इंटरेस्टिंग वाटली ती म्हणजे भौगोलिकदृष्ट्या जो तुझा अभ्यास आहे की त्याच्यामुळे भारतामध्ये योग हा जास्त इफेक्टिव्ह आहे रादर दॅन जिम किंवा एनी अदर गोष्ट. ठीक आहे, मग आपण योगमध्येच आता पुढे जाऊयात. सगळ्यात पहिल्यांदा योग म्हटलं की प्रत्येकाच्या डोक्यामध्ये येतो तो म्हणजे प्राणायाम. तर प्राणायामाबद्दल तू काय सांगशील? सो प्राणायाम सगळ्यात पहिले तर यूट्यूबवर बघून करू नका. ही माझी विनंती आहे, हात जोडून विनंती आहे. जर तुम्ही शास्त्र वाचलं तर त्याच्यामध्ये सुरुवातीलाच त्याने डिस्क्लेमर दिलाय की प्राणायामेन युक्तेन सर्व रोग क्षयो भवत. म्हणजे प्राणायामाचा अभ्यास केल्याने सर्व रोग नाहीसे होतात, बरोबर आहे. पण अयुक्ताभ्यास योगेन सर्व रोगस्य संभवा. चुकीच्या पद्धतीने अभ्यास केलात तर तुम्हाला सगळे आजार होतील. सो माझ्याकडे असे पण काही पार्टिसिपंट्स आले, क्लायंट्स आले की आम्ही अर्धा तास कपालभाती करतो पण आम्हाला हार्ट डिसीज झालेत, आम्हाला BP शूट होतं किंवा चक्कर येते. तर तुमच्या प्रकृतीप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्राणायाम ठरतात. त्यामुळे हठप्रदीपिका जर तुम्ही बघितली तर त्याच्यात स्वात्माराम मुनींनी तेच सांगितलंय की गुरुप्रदिष्ट मार्गेण. मी तुम्हाला देतो ही गाईडलाईन आहे, पण गुरु तुमच्या समोर असला पाहिजे, तो सांगेल त्याप्रमाणे तुम्ही प्राणायाम करा. पण मग प्राणायामाच्या योग्य पद्धती कुठल्या, म्हणजे अगदी शॉर्टमध्ये जर का सांगायचं झालं तर कुठली योग्य पद्धत असू शकते? पद्धत मी म्हणलं तसं की वात, पित्त, कफ या दोषाप्रमाणे तुमचे प्राणायाम ठरतात. आणि लोक ज्याला समजतात कपालभाती हा एकतर प्राणायाम नाही आहे. कपालभाती ही शुद्धिक्रिया आहे, जी पहिली षटकर्म येतात अष्टांग योगामधली, त्यातली कपालभाती आहे. आता त्याचंही त्यांनी वर्णन दिलेलं आहे की भस्त्रावल्लोहकारस्य रेच्च पुरो संभ्रमव. म्हणजे लोहाराच्या भात्यासारखा त्याचा आवाज आला पाहिजे तुमच्या श्वासांचा. भस्त्रावल्लोहकारस्य कपाल भातिर्विख्याता कफदोष विशोषणी. जो पहिला कफदोष आहे, छाती भरली म्हणतो आपण, सतत खोकला येत असतो, तरी ती त्याच्यावरती. आणि कपालभाती ही तुमची असं पूर्वतयारी आहे पुढच्या प्राणायाम करण्याची. बघा आता प्राणायामवरती उडी मारतात सगळेजण, पण तिकडे यम, नियम, आसन ह्याच्यावरती पण लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे मला प्राणायामासाठी 3 तासाची कमीत कमी बैठक पाहिजे तर मी बेसिक प्राणायाम करायला इलिजिबल आहे असं शास्त्र सांगतं. म्हणून तर त्यांनी यम, नियम, आसन दिलेत ना मध्ये, नाही तर ते डायरेक्ट प्राणायामच करा म्हणले असते. तर प्राणायाम हे सामान्य माणसांसाठी नाही आहेत. आणि मुळात शुद्धिक्रिया आणि प्राणायाम ह्यातला फरक समजून घ्या की मी डाव्या नाकपुडीने श्वास घेतला आणि उजव्यानी सोडला, उजव्यानी घेतला आणि डाव्यानी सोडला म्हणजे प्राणायाम नाही झाला. जेव्हा त्याच्यात अंतर आणि बहिर्कुंभक येतो त्याच वेळेला तो प्राणायाम होतो. म्हणजे मी डाव्या नाकपुडीने श्वास घेतलाय, मी अंतरकुंभक लावलाय, मी उजव्या नाकपुडीने श्वास सोडलाय, बहिर्कुंभक लावलाय, परत हे जेव्हा सायकल तुमचं चालू होतं त्याला प्राणायाम म्हणतात. खूपच छान डिस्क्रिप्शन किंवा एक्सप्लेनेशन तू दिलंय. कारण मूळ आणि सगळे मंडळी पण ह्याला ॲग्री करतील की प्राणायाम म्हटलं ना की लोक, तू म्हणाला तसं, झाला माझा प्राणायाम झाला, असं मी 11 वेळा केलं, आज दिवसभरातला प्राणायाम झाला, टिक मार्क झाली, संपला विषय.
पण तसं नसून त्याच्या मागे एवढा अभ्यास आहे आणि एवढं सगळं करून तो प्राणायाम आपल्याला करायला लागतो. सो ऑनलाईन आणि युट्यूबवरती बघून तर प्राणायाम अजिबात करू नका. बिलकुलच नाही. कारण तुम्ही करताय ते बरोबर आहे हे चुकीचं हे कोण सांगणार? तो दाखवणारा एक्सपर्ट असतो ना, त्याचं चुकेल असं नाही किंवा तो चुकीचं नाहीच करणार. तो क्वालिफाईड टीचर आहे, शिक्षक तसा आहे तो. पण तुमच्याकडनं जे घडतंय ते त्याच्यामध्ये करेक्शन कोण करणार? हा फरक पडतो ऑनलाईन आणि ऑफलाईनमध्ये, की तुमच्याकडनं चुका होत असतील तर पर्सनल टच देऊन तिथे अलाइनमेंट मी नेहमी माझे विद्यार्थी सगळेजण गमतीने म्हणतात की नी अँकल इन स्ट्रेट लाईन. त्या एका आसनामध्ये तो गुडघा आणि गोटा एका सरळ रेषेतच असला पाहिजे. त्याचं जेव्हा तुमच्या आसनं सुबक दिसतात तेव्हा तुमचे विचार पण सुबक झालेले असतात. हा त्याच्या मागचा दुसरा आहे. सो जर तुमची घालमेल असेल मनामध्ये किंवा सतत विचार असतील तर बॅलन्स होणारच नाही. तुम्ही पडणारच आहात, कारण श्वासांवरती लक्ष नाहीये तुमचं, कंट्रोल नाही. पण मग आता प्राणायामाबद्दल अजून एक छोटासा शेवटचा प्रश्न, की त्याची काही स्पेसिफिक वेळ आहे का, की सकाळी अमुक वेळेला, दुपारी अमुक वेळेला, रात्री अमुक वेळेला? पहा, ब्रह्ममुहूर्तावरतीच प्राणायाम केले जावेत. कफदोषाचं जे हे असतं त्यावेळेला शरीरात वातदोषाचं जे हे असतं, आपल्याला टॉयलेट होण्यासाठी वातदोष तयार होत असतो की आपल्याला ते फ्लश आउट झालं पाहिजे, तर त्यावेळेला तो प्राणायाम केला जावा. तुमच्या शरीराची शुद्धी झाल्यानंतर, पोट रिकामं झाल्यानंतर प्राणायाम केला जावा. ओके. सो ब्रह्ममुहूर्ताची वेळ कधी चांगली, आणि परत दिवसभरात तुम्ही कधी खाल्लेलं असतं, कधी प्यायलेले असतात, पाणी पिणं होतं किंवा कोल्ड्रिंक्सचं प्रमाण सध्या वाढलेलं आहे त्यामुळे गॅसेस पण झालेले असतात. आता त्या ह्याच्यात जर मी प्राणायाम करायला बसलो तर डेफिनेटली ॲसिडिटी स्पाईक होणार आहे माझी, आणि जर ते तसंच करत राहिलो तर ॲसिड रिफ्लेक्सेसचा त्रास होणार आहे, कारण तुमची एसोफेगस ट्रेकिया सुद्धा लूज व्हायला सुरुवात होणार आहे बिकॉज ऑफ दॅट प्रेशर. सो पोट रिकामं का पाहिजे, तर त्याचं रिझन ते. नाहीतर प्राणायाम करून पण ॲसिड रिफ्लेक्सेस होतात, सगळं घशाशी येतं. अरे मग मी एवढा व्यायाम करतो मग मला रिझल्ट का नाही मिळते? तुम्ही कशा पद्धतीने आणि कोणत्या वेळेला करता ते सुद्धा खूप मॅटर करतात. ओके. म्हणजे साईड इफेक्ट नाही म्हणता येणार, पण रिव्हर्स इफेक्ट नक्कीच आहेत जर का तुम्ही वेळेला ती आसनं केली नाहीत किंवा योग्य पद्धतीने त्या गोष्टी केल्या नाहीत तर. ओके. आता मग ह्याच्यातच योग्य पद्धतीने करणं न करणं ह्याच्यामध्ये ना एक खूप बेसिक प्रश्न आजकाल आहे की ऑनलाईन का ऑफलाईन? कारण की यूट्यूबचं आत्ता तू एक्झाम्पल दिलं, यूट्यूब बरोबरच ना बरीचशी आजकाल अशी माध्यमं अवेलेबल आहेत की आमच्याकडे 8 वीकचा कोर्स आहे, 10 वीकचा कोर्स आहे, तो ऑनलाईन तुम्ही जॉईन करा. पण बरेच लोक ऑनलाईन जॉईन करतात आणि मग तू म्हणाला तसं की त्यांच्या आसनांकडे लक्ष द्यायला कोणी नाहीये. तो माणूस व्यवस्थित करत असणार आहे 100%, पण मग ही लोक जी करतायत 100 लोक त्यांना जॉईन होतात आणि मग ते करतात आणि सरते शेवटी 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी म्हणतात की आम्हाला इफेक्टच नाही आला. तर ह्याच्याबद्दल ऑनलाईन ऑफलाईन? ऑनलाईन कधीही मी सपोर्ट करणारच नाही या गोष्टीला. मी म्हणलं तसं आगीशी खेळणं आहे ही गोष्ट. आता चुकीच्या पद्धतीने आसनं केलीत तर सिरियसली इट कॅन इम्पॅक्ट युअर लाईफ फॉर द लाईफ टाईम. इतका त्याचा त्रास होऊ शकतो चुकीच्या. आणि माझ्याकडे असं झालं आहे की काही प्रॅक्टिशनर असे आलेत की खूप चांगलं बेंडिंग आहे, बॅक बेंड चांगले आहेत, फॉरवर्ड फोल्ड चांगले आहेत, तरी पण बॅक इंजुरीज झाल्यात, लिगामेंट टेअर्स झाल्यात, हॅमस्ट्रिंग टेअर्स झाल्यात. तर हे चुकीच्या पद्धतीने बॅक बेंड केल्यामुळे, चुकीच्या पद्धतीने फॉरवर्ड फोल्ड केल्यामुळे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता एखादं आसन तुम्ही केलंय तर त्याला काउंटर पोज पण आहे. म्हणजे आता जर भुजंगासनात तुम्ही आलात, थोडक्यात बॅकबेंड केलाय, तर त्याची फॉरवर्ड फोल्ड ही काउंटर पोज आहे. तुम्ही शीर्षासन जर समजा 1 मिनिट शीर्षासन तुम्ही होल्ड करताय तर 45 सेकंद त्याची काउंटर पोज आहे. तुम्ही अधोमुख वीरासनात किंवा झोपणं आवश्यक आहे. मी हँडस्टँड करतो आणि मी लगेच शायनिंग मारत चालायला लागतो असं नाही होणार, कारण ब्लड फ्लो वरती गेलेला आहे, तो तितक्याच फास्ट खाली येऊन उपयोगी नाही. सो हे एक मेन कारण आहे की त्यांना रिझल्ट्स मिळत नाहीत, कारण पोज आणि काउंटर पोज, ती पोज झाल्यानंतर काउंटर पोज किती वेळ होल्ड करायची हे कळत नाही. सो त्याच्यामुळे इंजुरीजचं प्रमाण वाढतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डाएट, की म्हणजे मी 1 तास व्यायाम करतोय आणि मी जाऊन तिकडे वडापाव खा, भजी खा, वाटेल तसं खा, तर कसं काय वेट लॉस होईल किंवा तुम्हाला अपेक्षित असलेले रिझल्ट्स कसे मिळतील? सो मी हे सांगतो सगळ्यांना की 6 पॅक्स कम्स फ्रॉम अ किचन. तुमचं किचन तुमची हेल्थ ठरवतं की तुमचं लाईफ कसं असणार आहे. तुम्ही जर फक्त जंकच खात असाल आणि मी 1 तास व्यायाम करतोय आणि 23 तास जंक खातोय तर आजारपणच येणार आहे, त्याच्यातनं नवीन काही. आणि मग स्वतःला हा प्रश्न तेव्हा नाही विचारायचा की मी 1 तास व्यायाम करतो तरी मला का त्रास होतो. तुम्ही 23 तास काय करता ते सुद्धा मॅटर करतं. मग आता त्याच्यातच माझा पुढचा प्रश्न असा आहे की प्रत्येक व्यक्तीसाठी किंवा प्रत्येक आजारासाठी, प्रत्येक गोष्टीसाठी आसनं किंवा योग ठरलेला आहे का, आणि त्यानुसारच त्या माणसांना किंवा त्या गोष्टीला ट्रीट केलं पाहिजे का? आता आसनांचं म्हणाल, आता आपण सूर्यनमस्कार घेऊयात. सगळीकडे आता असतं की मी 108 सूर्यनमस्कार करतो, पण ते कोणी करावेत
कारण सगळ्यांना असं वाटतं की सूर्यनमस्कार हे त्या आकाशातल्या सूर्याला नमस्कार आहेत. सूर्यनमस्कार हे तुमच्या सूर्यनाडीवरती काम करतात. सो इट रिप्रेझेंट्स युअर सोल असं म्हणूया. तर ही सगळी स्पिरिच्युअल आध्यात्मिक प्रवास आहे. आता एखाद्याची पित्त प्रकृती आणि त्याला मी 108 सूर्यनमस्कार कर म्हटलं तर त्याला ॲसिडिटीचा त्रास वाढणार आहे. सो तो समतोल साधण्यासाठी अगोदर चंद्रनमस्कार करा, जे तुमच्या चंद्रनाडी. आता चंद्राचा संबंध म्हणजे शास्त्रामध्ये चंद्र म्हणजे मन म्हणलेलं आहे की तुमची डावी नागपुडी थ्रू आउट द डे चालू असेल तर तुमचा दिवस छानच जाईल. तुमची उजवी नागपुडी चालू असेल तर चिडचिडच होईल, तुम्ही ॲग्रेसिव्हच असाल. उजवी नागपुडी कधी चालू सांगितले की युद्ध काळात, युद्धाच्या वेळेला ॲग्रेशनसाठी आणि जेवताना, ह्या 2च वेळेला. म्हणून तुम्ही एक वाय शेपचा दंड बघितला असेल पूर्वीच्या योग्यांकडे, तर तो बगलेमध्ये दाबून त्यांना पाहिजे तसे नॉस्ट्रिल स्विच करता येत होत्या. काही काय हा, तर मी तुम्हाला दाखवीन कधीतरी करून ते. तर म्हणून ते वापरत होते. ते काही टेकायचं साधन नव्हतं. आलं का लक्षात? सो जेवताना किंवा पाणी पिताना उजवी नागपुडी, पण इतर वेळेस तुमची डावीच नागपुडी चालू पाहिजे. आणि हे आपल्याला कंट्रोल करता येतं. शरीर आहे, तुम्हाला येतच कंट्रोल. तोच अवेअरनेस तुम्हाला योग देतं की तुम्ही या गोष्टी त्यामार्फत साध्य करू शकता. अष्टांग योगामध्ये तर अष्टसिद्धींचं पण वर्णन आहे की तुम्ही मुद्रा आणि प्राणायाम किंवा आसनं करून तुम्हाला अष्टसिद्धी प्राप्त होतात. हे इतकं सखोल शास्त्र आहे ना की त्याचं काही त्याला आधी पण नाही आणि त्याला अंत पण नाही. नॉट जस्ट फिजिकल बेनिफिट्स. मी आणि सगळ्यांना सांगतो की आपलं जे योगशास्त्र आहे, तुम्हाला फिजिकल बेनिफिट्स दिसतात तेवढेच आवडतात म्हणून तेवढेच मिळतात. तुम्ही त्याच्या पुढे जायचं नसतं तुम्हाला. हा खरं तर आध्यात्मिक प्रवास आहे, कारण तो समाधीपर्यंत घेऊन जातोय तुम्हाला. यमनियमी देह शोधून आसनी स्थैर्य. आसनाला जेव्हा स्थैर्य येतं तुमच्या, त्यावेळेला मनाला आलेलं असतं. मग तुम्ही प्राणायाम करायला योग्य झालेले आहात, असा त्याचा अर्थ होतो. एवढ्या सगळ्या गोष्टी बॅकग्राऊंडला आहेत आणि मग तो योग. आणि आपल्याकडे सर्रास पद्धतीने सकाळी उठून लॅपटॉप लावून किंवा काय ते असेल, काही लोक न लावता पण मे बी थोडाफार अभ्यास असतो, पण घरगुती करणं तितकंसं बरोबर नाही. त्याच्या मागे अभ्यास आहेत त्या गोष्टी. सुरुवातीला तरी नाही, निदान नका करू. एका क्वालिफाईड टीचरकडे जा. तुम्ही करताय ते बरोबर आहे की चुकीचं हेही तुम्हाला कळलं पाहिजे. कारण आता मध्ये पण माझ्याकडे अशीच केस आली, मानदुखीचा त्रास आहे, 2 मणके बाहेर आले होते. शिक्षकच होती, योग शिक्षक, पण तिच्या शिक्षकांनी दुसरीकडे जिथे ती जात होती शीर्षासन करून घेतलं. 10 मिनिटं शीर्षासन केलं, पण काउंटर पोज करायची नाही, त्याच्यावर सर्वांगासन करून घेतलं. सर्वायकलमधले 2 मणके बाहेर आले. आता हे हायपर हातापायाला मुंग्या, विजनवरती परिणाम होणं, हे इतकं म्हटलं ना, हे आगीशी खेळण्यासारखं आहे. की चुकीच्या पद्धतीने केलं तर तुम्ही अधूसुद्धा व्हाल. त्याच्यामुळे सुरुवात निदान ठीक आहे, बेसिक करताय हरकत नाही. आणि मी एक बघितलंय, भारतीयांचा हा ड्रॉबॅक आहे आपल्या खूप साऱ्या, की त्यांना शिकायला नको असतं. फुकट जे मिळालं ना, हा चला युट्यूबवर बघा, व्हॉट्सअपवरती बघा, ते पटतं त्यांना, कारण तिथे पैसे खर्च करायचे नसतात. तेच डॉक्टरवरती पैसे खर्च करतील ते, पण क्लासला जाऊन करा म्हणलं तर नाही करणार. आणि आळस, की घर बसल्या आता मिळतंय साधन सगळ्यांना, लॅपटॉप उघडले की लगेच चाललेलं आहे. 1000 लोकांना रामदेव बाबा तिथे शिकवत असतात. अरे पण तुम्ही करताय ते कोण बघणार आहे तिथे? पहिले काहीतरी अचीव्ह करा आणि मग तुम्ही प्रॅक्टिस करा. एकांतात बसून करा, काही हरकत नाहीये, पण सुरुवात गुरुप्रदिष्ठा मार्गेनं, अंडर एबल गायडन्स. तुमच्या समोर गुरु पाहिजे. नाही, सगळ्या पथीमध्ये म्हणजे ॲलोपॅथी झालं, होमिओपॅथी, यांची जी औषधं असतात त्याच्याबद्दल पण बऱ्याचदा हे बोललं जातं. आणि मी आता ते योगाशी थोडंफार रिलेट करू शकतोय की बऱ्याच जणांना ताप आला की घ्या डोलो, ताप आला की घ्या डोलो, पण ते तसं नाही आहे. तुझा ताप कसा, ह्याचा ताप कसा, तिचा ताप कसा, त्याच्यावरती ती गोळी पण ठरते. सेम पद्धतीने तू आत्ता आसनांबद्दल किंवा योगाबद्दल बोललास की त्याप्रमाणे योग डिफाईन आहेत, त्या ट्रीटमेंट्स आहेत. एक उदाहरण देतो की आता सायटिका हा खूप कॉमन आजार झालाय, किंवा लोअर बॅक पेन, L4 L5 मणके सगळ्यांचे सरकलेले असतात. आता तुला जे आसन सुटेबल असेल, ज्या आसनाने तू बरा होशील, तेच एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला चालेल असं नाही. ती पण असेसमेंट तुम्हाला जमली पाहिजे करायला, की ओके ह्याला फॉरवर्ड फोल्डला प्रॉब्लेम येतोय, मग ह्याला आता काय ट्विस्टिंग घ्यायचं का, ह्याला बॅकबेंड्स घ्यायचे का, अशा पद्धतीने असेसमेंट करून ते. म्हणून तर ती थेरपी म्हणले ना की ती एक काय म्हणतात त्याला, अशी पर्सन बेस्ड आहे, पर्सनलाइज ट्रेनिंग आहे. त्यामुळे ते जे शिकवतो त्यांना सांगितलेलं असतं, एकतर घरी करायचं नाही आमच्या अपरोक्ष, आणि दुसऱ्या कोणाला सांगायला जाऊ नका. पण मग तू असेसमेंटलाच, म्हणजे आता तुझ्याकडे जर का अशी लोक येत असतील तर तू असेसमेंटला किती वेळ घेतो? कारण की म्हणजे हे कितपत सोपं आहे, कारण एक तर मुळात ही थेरपीच आहे एका प्रकारची. अनुभव, त्यांची लक्षणं ऐकूनच एकतर समजतं. दुसरी गोष्ट, ते कशा पद्धतीने चालतायत,
त्याच्यानंतर मसलमध्ये कुठे कुठे स्टिफनेस आहे ते बघून लगेच हार्डली 5 मिनिटाचंच काम असतं ते, पण त्याच्यानंतर 3 महिने तुम्हाला त्याच्यावरती काम करायला लागतं. सो असं नाही होत. आणि आता सर्रास असं झालंय की सायटिका झाली, मग आता त्याला ते नर्व पिंच म्हणतात आणि चला आता सर्जरी करूयात. लोकांना 3 महिने व्यायाम करण्यापेक्षा त्यांना असं वाटतं सर्जरी केल्यावर माझी स्पाईन नवीन होणार आहे, पण ते झाल्यानंतर पण लोकांचं काय झालंय मी हे बघितलं की सरळ उभेही राहू शकत नाहीयेत ते झाल्यानंतर. म्हणून ते असेसमेंट पण गरजेचं असतं की खरंच ते सायटिकाचाच प्रॉब्लेम आहे का तो अजून दुसरीकडनं कुठून येतोय. सो त्याचं मूळ शोधण्यासाठी असेसमेंट गरजेची असते. ओके, मग आता तू सायटिकाबद्दल ऑलरेडी बोललास, तर IT पब्लिक खूप आहे आणि लॅपटॉपशिवाय गत्यंतर नाही, त्यांना ऑनलाईन बसूनच काम करायला लागतं, बी इट ऑफिस किंवा घर. मग त्याच्यामध्ये बॅकचे प्रॉब्लेम, नेकचे प्रॉब्लेम किंवा ओव्हरऑलच म्हणजे डोळ्यांचे प्रॉब्लेम्स आहेत किंवा हेडफोन लावून कानांचे पण प्रॉब्लेम आहे. मग ह्याच्यावरती आपल्याला योग थेरपीनी आहेच आहे ना. आता ह्याच्यामध्ये नेत्रशुद्धी नावाचा एक प्रकार आहे की आय वॉश कप आता कुठेही तुम्हाला मिळेल. गुलाबाचं पाणी घ्यायचं, अर्धा कप तो गुलाबाचं पाणी, अर्धा पाणी साधं पाणी, तो डोळ्यावर असा धरायचा आणि त्याच्यावरती क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज असं थोडा वेळ डोळे फिरवून ते पाणी बदलायचं. त्याला नेत्रशुद्धी म्हणलं आहे. किंवा आयुर्वेदामध्ये आपल्या अभ्यंगामध्ये नेत्रधावन नावाचा प्रकार आहे. म्हणजे त्रिफळा, आवळा, हिरडा आणि बेहडा ह्याचं पाणी काढतात ते आणि त्याच्याने ते डोळा धुतात. किंवा कर्णपुराण म्हणले, आपल्याकडे आठवत असेल तुम्हाला लहानपणी की कानात पहिले तेल सोडलं जायचं. एव्हरी वीक आपल्याकडे कार्यक्रम असायचा घरी. आता आठवते का शेवटचं कानात कधी तेल सोडलंय? ते बंद झालंय. त्याच्यामुळे तो, मी असं नाही म्हणणार की तो हिअरिंग लॉस एखाद्याचा झाला असेल तर तो बरा होईल, पण तो वाढणार नक्की नाही त्याच्या पुढे, तो पूर्ण बहिरा तरी नाही होणार. किंवा आता हे IT पब्लिक जसं तू म्हणलास तसं ह्यांना सगळ्यांना लोअर बॅक पेन, नेक पेन हे प्रॉब्लेम्स आहेत. तर ह्यांनी एक सोपा उपाय, ठीक आहे व्यायामाला वेळ नाहीये, अभ्यंग म्हणजे काय, नुसतं अगदी पॅराशूट असताना आपल्या घरी अवेलेबल असतं, म्हणून पॅराशूट सांगतो की एक दिवस अपर बॉडी, एक दिवस लोअर बॉडी, अंघोळीला जायच्या 15 मिनिटं आधी लावायचं आणि त्याच्यावर अंघोळ करायची. देन स्टार्ट युअर डे. जर हे रोज जरी केलं तरी खूप अंशी तुमचे प्रॉब्लेम्स कमी होतील. त्यामुळे अभ्यंग मी माझ्याकडे येणाऱ्या प्रॅक्टिशनर्सना पण सांगतो की तुम्ही एवढी इंटेन्स प्रॅक्टिस करताना 15 दिवसातनं फुल बॉडी मसाज झाला पाहिजे. त्याला वेळ नसेल तर घरच्या घरी तेल लावा, पण ते झालंच पाहिजे. ह्या काही खूप सुंदर गोष्टी चैतन्यांनी आता आपल्याला सांगितल्यात की ज्या घरच्या घरी करता येऊ शकतात आणि त्याला तितकीशी आपल्याला कोणाची गरज पण नाहीये की आपण बरोबर करतोय चुकीचं करतोय हे जाणून घ्यायची. पण अर्थातच जर का तुम्हाला प्रोलॉंग त्रास असेल तर नक्कीच एखाद्या थेरपिस्टची तुम्ही मदत घ्या आणि मगच तुम्ही आसनं कंटिन्यू करा. ह्याच्यातच पुढे मला असं विचारायला आवडेल की काही लोकांना, आत्ता आपण IT पब्लिकचं बोललो, पण वयोमानानुसार गुडघेदुखी किंवा लिगामेंट टेअर म्हणा किंवा गादी फाटणे वगैरे प्रकार जे होतात, ह्याच्यामध्ये पण योग इफेक्टिव्ह आहे का? योग करण्यापूर्वी पण मी म्हणलं तसं अभ्यंग, आता ह्याच्यासाठी ज्यांना गुडघ्यांचे प्रॉब्लेम्स आहेत त्यांना जानुबस्ती सांगितलेली, गुडघ्यामध्ये तेल मुरवतात. आता लोअर बॅक ज्यांचा प्रॉब्लेम आहे त्यांना कटिबस्ती आणि फुल बॉडी मसाज आम्ही नेहमी रेकमेंड करत असतो की पहिले, कारण कसं होतं आता गुडघा दुखतो हे अचानक चालू झालेलं नाहीये, हे इतके वर्ष दुर्लक्ष केले ना जे मी शरीराकडे, ते त्याच्यामुळे चालू झाले. सो आता गुडघा का वाजतोय किंवा स्टिफ का झालाय, कारण आजूबाजूचे मसल स्टिफ झालेत. ओके. सो त्याला त्या नीला मूव्ह करायला जे हे पाहिजे, तो स्मूथनेस पाहिजे, तो त्याच्यामध्ये नाहीये, म्हणून ते एकमेकांवरती घासले जातात. आणि मी सांगितलं तसं की नुसतं जरी तेल लावलं ना तरी खूप अंशी तुमचे प्रॉब्लेम्स हे, आता एखाद्याचा ऍक्सिडेंटमध्येच झालाय तर त्याला नी रिप्लेसमेंट किंवा ह्याच्याशिवाय ऑप्शनच नाही की पाय त्याचा गेलेलाच आहे, किंवा अगदीच बियॉन्ड हे पण असे साधारण 70-75 झाल्यानंतर लोकांचे हे प्रॉब्लेम येतात. तर अशा परिस्थितीमध्ये येस, नी रिप्लेसमेंट जर असेल गरजेचं, मी तर नाहीच म्हणतो, पण गरजेचं असेल तर घ्या करून. पण तेवढे पेशन्स नाहीत लोकांकडे. कोण जाणार वैद्यांकडे, कोण करणार? 70 वर्ष केलीत मजा, 50 वर्ष केलीत मजा, आता तेवढं करा. नाही तर घरच्या घरी, आता आपल्याकडे पूर्वी बघितलं असेल की आजोबा एरंडेल चोळत बसलेले असायचे, बघितलेत का शेवटचं कधी लावलं एरंडेल? आपण नाभीमध्ये एरंडेल सोडायचो, डोळ्यांना एरंडेल लावायचो, त्याच्यामुळे पण डोळ्यांचे किती प्रॉब्लेम्स हे अवॉइड केले जाऊ शकतात. आपण त्या गोष्टी करतच नाही. ते पॉप द पिल कल्चर म्हणतो की लगेच गोळी घेतली की मला बरं वाटायला पाहिजे, पण लोकांना हे समजत नाही की गोळी घेतल्याने तो आजार नाही बरा होत, ती लक्षणं दिसत नाही तुम्हाला, ती पण 12 तास 8 तास त्याच्यापुरती. तुम्ही लाईफस्टाईल करेक्शन करा, तुमचे आपोआप आजार जे आहेत ते आपोआप दूर होतील.
पण मग याची सवय कशी लावणार? म्हणजे आता हे जे कल्चर आलेलं आहे किंवा ओव्हरऑल ती मेंटॅलिटीच झाली आहे लोकांची की मला पिल घेतल्यावरती लगेच बरं वाटलं पाहिजे आणि तेवढे पेशन्स नाही आहेत. पण मग असं म्हणजे आता तुझ्याकडे काही इफेक्टिव्ह एक्झाम्पल आहेत का किंवा रिझल्ट्स आहेत का जेणेकरून लोक त्याकडे वळतील आणि खरंच विश्वास ठेवू शकतील? विश्वास नाही असं मी म्हणणार नाही, पण कुठेतरी पेशन्सचाच प्रॉब्लेम आहे. मग योगामध्ये लोक तेच विचार करतात की अरे नाही यार, परत 3 महिने करायला लागेल, मला 4 महिने करायला लागेल. त्याला नियम हा एकच हे, तुम्ही तेवढे पॅशनेट पाहिजे की नाही मला या आजारातनं बरं व्हायचंय किंवा मला आजारी पडायचं नाहीये. ओके. त्यामुळे मी मोटिवेशनल स्पीकर म्हणून 1000 गोष्टी सांगेन, पण ऍक्च्युली तुम्हालाच तिथे जाऊन उभं राहायचंय ना. मॅट टाकायची, कितीही कंटाळा आला तरी रोज 3 महिने 6 महिने तुम्हाला तिथे जायचंय आणि तुम्हालाच उभं राहायचंय. आलं का लक्षात? म्हणून ते यम आणि नियम जे दिलेले आहेत ना अष्टांग योगामध्ये, ही तपस स्वाध्याय श्वर प्रणिधान आणि नियम, हा ते तप आहे. सकाळी एकच गोष्ट सतत करणं ह्याला तप म्हणतात. 12 वर्ष 12,000 वेगळ्या गोष्टी केल्या तर त्याला तप नाही म्हणत. एकच गोष्ट सतत 12 वर्ष करायला तप म्हणतात. ते तप आहे ते. बापरे, म्हणजे ते तप आणि त्या स्वाध्याय पण सांगितलाय की मी करतोय, आत्ता जे करतोय ते खरंच माझ्यासाठी योग्य आहे का? आणि मी सांगतो खूप जणांना 4 पैसे कमी मिळवा, नाहीतर तेच पैसे तुम्ही डॉक्टरवरती आणि ती घालवलेली हेल्थ कमावण्यासाठी खर्च करताय. मग तो आला संतोष की आहे त्या परिस्थितीत मी सुखी पाहिजे, आनंदात पाहिजे. आता योग्य वेळ असताना साधना करायला सुरू करा. आपल्याकडे युजली होतं अरे रिटायरमेंट झाल्यावरती मी ज्ञानेश्वरी वाचीन, मग मी अध्यात्म. आत्ता सुरू करा, या क्षणाला सुरू करा. तेव्हा कुठे तुम्ही रिटायरमेंट पर्यंत एका लिमिट पर्यंत पोहोचलेले असाल. नाहीतर मी असं नेहमी म्हणतो अरे विमानातनं पडल्यावर तुम्ही पॅराशूट उघडताय, काय उपयोग आहे? जेव्हा वेळ होती तेव्हा केलं नाही. बरोबर आहे. याच्या जोडीला आता माझ्याकडे काही मिथ वर्सेस फॅक्ट गोष्टी आहेत, त्या तू आमच्यासाठी आणि प्रेक्षकांसाठी क्लिअर कर. की जसं आपण ऑनलाईन ऑफलाईन बोललो तसंच योग सकाळी केल्यास त्याचा प्रभाव जास्त असतो. येस, सकाळी केला तर जास्त असतो. थ्रू आउट द डे मी म्हटलं तसं, तुम्ही आता कामातनं आलाय, ऑफिसमध्ये दमलाय, ठीक आहे संध्याकाळी करताय, पण तेवढी एनर्जीने तुम्ही योग किंवा तेवढा फोकस नसणार आहे. 10 विचार कामांचे असणार आहेत, बॉस ओरडलेला असणार आहे, बायको चिडलेली असणार आहे, ते सगळं घेऊन तुम्ही मॅटवरती येत आहे. वेराज सकाळी, आता सूक्ष्मातलं तुम्हाला कारण सांगतो की सकाळी का, कारण जग झोपलेलं असतं, तुमच्याबद्दल पण कोणी विचार करत नसतं. ती व्हायब्रेशन्स तुम्हाला त्रास द्यायला कुठलेही नसतात तिकडे, त्यामुळे तुमचा फोकस सगळ्यात जास्त असतो त्यावेळेला. म्हणून पहाटेच्या वेळेला योग केला जावा. ओके. त्याच्यानंतर योग केल्यावरती वजन कमी होतं? वजन नक्कीच होतं कमी, पण मी म्हटलं तसं फक्त योग केलं आणि मी तिकडे भरमसाठ जाऊन खाल्लं तर नाही होणार. दॅट गोज हँड इन हँड. मी इथे योग करतोय तसं लाईफस्टाईल पण माझं असलं पाहिजे. मी तेवढंच मोजकंच खाल्लं पाहिजे. माझ्या शरीराला जेवढी आता, आणि शास्त्रात किती सांगितलंय, एवढी ओंजळी जेवढं राहील तेवढं आपण खाल्लं पाहिजे. तेवढी शरीराची गरज आहे. आपण किती ओंजळी खातो आणि थ्रू आउट द डे खातो, मग त्या पोटाला पण विश्रांती पाहिजे ना, तर तुम्हाला ते अचीव्ह होईल. वेट लॉस येस होतो, XXL वरनं ह्याच्यावरती आलेले आहेत लोक, पण इंटेन्स डाएट करून घेतलेलं आहे त्यांच्याकडनं, आणि प्रॉपर डायटिशियन, एक क्वालिफाईड डायटिशियनकडनं त्यांना डाएट, आणि मग इकडे माझा व्यायाम, असं करून मग त्यांचे वेट लॉस जर्नी झालेले आहेत. पण मग ह्यातले जे डाएट प्लॅन्स असतात ते पण तेवढे अवघड असतात का? नाही, नॉर्मल तुम्ही रोज रोज आपल्याला रुटीन लाईफ मध्ये फॉलो करता येण्यासारखे असतात. ओके. तुम्हाला एक्झॉटिक काहीतरी सॅलेड्सच खा, जिम मध्ये जनरली होतं तसं. मी म्हटलं ना, माझा भारतीय आहार इथे जे पिकतं ना ते आपण खावं. आपला DNA जर बघितलं तुम्ही 11 पिढ्यांचा, तर भातच मिळेल. आपल्याकडे पोळी वर्षातनं एकदा होती, आता पोळी आले, मग त्याच्याबरोबर येणारे आजार पण तुम्हाला घ्या, मग त्याच्याबरोबर ते आजार येणारच आहेत. आपल्याकडे पुरी भाजी वर्षातनं एकदा असायची, पुरणाची पोळी एकदा असायची. थ्रू आउट द इयर आपण भाकरी आणि भातच खाणारे होतो. मग तुम्ही या परत त्या लाईफस्टाईल ते फॉलो करायला सुरुवात करा. आता गमतीचा भाग सांगतो, आमच्याकडे गावावरनं लाल तांदूळ येतात, आम्ही बऱ्याचदा जेव्हा केव्हा मिळतील तेच वापरतो. लोकांना वाटतं ते रेशनचे आहेत, आणि आता ब्राऊन राईस तो फेमस झाला. मग सोडला कशाला तो? तर तिथे जिथनं तुम्ही आलेला आहात त्या जमिनीत जे पिकतं ते तुम्ही खा. उगाच सगळे जग म्हणताय ऑलिव्ह ऑइल म्हणून, तुमच्याकडे म्हणतात का ते?
ऍक्च्युली तोच प्रॉब्लेम झाला की आपल्या गोष्टी उलट असं झालंय की बाहेरच्या देशांनी ऍक्सेप्ट करून आता त्यांनी ती सुरुवात केली आहे. अँड फॉर दॅट मॅटर योग सुद्धा, की बऱ्याचशा पाश्चात्य देशांमध्ये सुद्धा आता योगाची प्रॅक्टिस तेवढ्याच जोरात सुरू आहे. पण आपलेच लोक कुठेतरी कमी पडतायत, मागे पडतायत. सो त्याच्याकडे लक्ष देऊयात सगळे मिळून आणि परत आपण हेल्दी लाईफस्टाईलकडे वळूयात. पुढचं मिथ वर्सेस फॅक्ट मध्ये आहे की प्रेग्नंट बायकांनी योग करू नये. उलट करावा. पण ह्याचं सुरुवात माझ्याकडे अशी खूप उदाहरणं आहेत की 8व्या महिन्यापर्यंत मी सगळी आसनं करून घेत होतो. पर हँडस्टँड, शीर्षासन पण केलं, स्प्लिट, साईड स्प्लिट. पण मी ह्यांना सांगतो की तुम्हाला चान्स घ्यायचा आहे ना, तर 2 वर्ष आधी दोघांनीही तयारी करा. तुम्ही मेंटली आणि फिजिकली तयार पाहिजेत तेवढे. नाहीतर त्या मुलाच्या मागणं तुम्हाला धावायला जर एनर्जी नसेल तर उपयोग काय आहे? मग त्याला टॅबलेट द्या आणि त्याचं आयुष्य मग ते वेगळीकडेच जातं. सो प्रेग्नंट बायकांनी येस केलाच पाहिजे, पण अंडर एबल्ड गायडन्स. मी म्हणलं तसं की तुम्ही आहेत यूट्यूबवरती व्हिडिओ, चांगले प्रॅक्टिशनर आहेत, खूप चांगल्या हे करणारे आहेत, पण समोर कोणीतरी पाहिजे तर करा. आणि त्याची तयारी प्रेग्नंट झाल्यानंतर उपरती नकोय की आता मला योग करायला पाहिजे. 2 वर्ष आधी तयारी चालू करा. तेव्हा तुमचं ते बाळ पण सुदृढ होईल आणि त्याच्यानंतर तुमचं वजन वाढणार नाही, तुमचा हार्मोनल इम्बॅलन्स होणार नाही, सगळ्याच गोष्टी तुमच्या बदलतील. तेच मी विचारणार होतो पुढचा प्रश्न की मग प्रेग्नंट बायकांना जेव्हा तू योग सजेस्ट करतोय तर तो तेव्हा फक्त त्या बाईसाठी इफेक्टिव्ह असतो का होणाऱ्या बाळासाठी पण इफेक्टिव्ह? ऑब्व्हियसली इव्हेंच्युअली तो होणाऱ्या बाळासाठी होतो इफेक्टिव्ह. कारण 6व्या-7व्या महिन्यानंतर त्याची खरी जी ग्रोथ असते ती चालू होते. म्हणजे त्याचे मसल्स बनायला लागतात, त्याची स्कल बनायला लागते आणि 9व्या महिन्यात त्याच्यामध्ये जीव येतो. पहिल्यांदा आई हेल्दी पाहिजे ना, तर ते बाळ हेल्दी होणार आहे. जर आईचीच हेल्थ चांगली नसेल तर ते हेल्दी कसं होईल? पीसीओडी स्पेसिफिक आजकाल खूप प्रमाण वाढलंय पीसीओडीचं. तर पीसीओडीसाठी योगामध्ये आपल्याकडे काही आहेत का तेवढे छान उपचार? एकतर उपचार आहेत, पण मी म्हणलं तसं नियम. पहिले तुमचं लाईफस्टाईल बदला. ते सतत जागरणं बंद करा. हे झोपायच्या उठायच्या वेळेला झोपतात ही मुलं. ठीक आहे, कॉलेज डेजमध्ये अभ्यासापुरती समजू शकतो मी, पण हेच लाईफस्टाईल पुढे कंटिन्यू झालं तर मग प्रॉब्लेमच आहे. आणि माझ्याकडे अशा केसेस आहेत की रात्र अभ्यास केलेत, अनेक वर्ष हॉस्टेलमध्ये राहिल्यामुळे सतत मॅगीच खा, मागव ब्रेड, मागव पाव, ह्या सगळ्या गोष्टी. सो बेकरी आयटम्स तुम्ही बंद करा, तुमची जागरणं बंद करा. तुम्ही वेळेवरती झोपायला सुरुवात केलीत ना की तुमचं सगळं लाईफ बदलतं. पण म्हणजे यातनं क्युअर आहे? क्युअर आहे. त्याच्यानंतर चांगले बेबीज झालेले उदाहरण आहेत. माझे विद्यार्थी आहेत की डॉक्टरांनी सांगितलं होतं नाही होऊ शकत, फक्त मी एवढंच सांगितलं होतं 1 वर्ष काहीच बोलायचं नाही. आधी म्हणली मी डाएट नाही करणार, असं नाही. पण जशी गोडी निर्माण झाली, तिला रिझल्ट दिसायला लागले, तसं तिने डाएट पण केलं आणि ओव्हर द पिरियड ऑफ इयर खूप हेल्दी आणि छान बाळ झालं ती. नाही, कारण की ही पण एक गैरसमजूत आहे की पीसीओडी हा आजार आहे. तर तो आजार नाहीये, तो क्युअर होऊ शकतो. आणि तेच म्हणजे तू नियमांबद्दल जे बोलतोय ते मला आवडलं आणि ते जर का फॉलो केले तर ह्यातनं सुद्धा बायकांना नक्कीच बाहेर पडता येईल. पुढे योग केल्यावरती लगेचच मानसिक शांतता मिळते? लगेच नाही मिळणार तुम्हाला. ते आता समजा तुम्ही 25व्या वर्षी योग करताय तर 25 वर्षांचे संस्कार आहेत त्या शरीरावरती. मी 1 तासात तिथे उभं राहिलो मॅटवरती तर ते शक्य नाहीये. तुम्हाला 25 महिने कमीत कमी तिथे नियम आणि सातत्य दाखवून यायला पाहिजे, तर तुम्हाला असं वाटेल कुठेतरी मी काहीतरी अचीव्ह करतोय. म्हणजे ती साधनाच आहे थोडक्यात. साधनाच आहे. नाहीतर त्याला भ्रांती दर्शन असा एक खूप छान पतंजल योगसूत्रामध्ये आहे. त्या साधकाला वाटत असतं मी एका लिमिटला पोहोचलोय, पण ऍक्च्युली त्याला ती भ्रांती झालेली असते. त्याची इल्युजन्स असतात की ओके मी परमहंस पदाला पोहोचलोय, आता मला कशाची गरज नाही, असं नसतं. ओके. योगाचा परिणाम लवकर दिसत नाही, मिथ आहे का फॅक्ट आहे? नाही दिसत. मी म्हणलं ना तसं साधना आहे ती. आपल्या त्या ऋषीमुनींनी 12 वर्ष एका आसनावरती, त्या आसनाचं नाव का दिलंय त्या ऋषींच्या नावावरती त्या आसनाला? 12 वर्ष त्याच्यावर त्यांनी रिसर्च केलाय. त्याच्यामधनं शोधून काढले की कसे ते समाधी अवस्थेला गेले. तुम्ही 12 महिने तरी करा जर तुम्हाला करायचं असेल तर. असं कसं पी हळद आणि हो गोरी असं नाही आहे ते. आणि मी म्हणलं तसं की योग ही गोष्ट नाही, इट इज युअर लाईफस्टाईल. तुम्हाला पूर्ण त्याच्या अनुषंगाने गोष्टी बदलायला पाहिजेत. फक्त 1 तास मी तिथे गेले आणि राहिलेले 23 तास मी सगळ्यांना सांगतो 23 तास काय करता? बरं, क्लासमध्ये हंटर घेऊन मी असतोच, आरडाओरडा करत असतो म्हणून कंपल्सिव्ह असतं तुम्ही करताच. पण घरी 5 मिनिटं पर्सनल प्रॅक्टिस, स्वाध्याय ज्याला म्हणलेलं आहे की मी काय अचीव्ह केलं हे तुम्हाला कळलं तर पाहिजे.
तेच होत नाही. आणि तुम्ही 5च मिनिटं करा, साधी सोपी आसनं करा ज्याच्यावर तुम्हाला कॉन्फिडन्स आहे की मी, आणि येस ॲज अ स्टुडंट यू आर अलाउड टू मेक मिस्टेक्स, की तुम्ही करा ना चुका, आहे मी निस्तरायला काही झालं तर, पण ती कोणाची छातीच होत नाही चुकण्याच्या भीतीने, की मी चुकीचं असेल ह्या भीतीने कोणी प्रयत्नच करत नाही. हाही प्रॉब्लेम आहे. आणि जास्त घाम म्हणजे जास्त इफेक्ट असं काही असतं का? ते प्रकृतीप्रमाणे असतं. आता मला खूप घाम येतो, पण काही काही जण असे आहेत की त्यांना घाम येत नाही. असं काही नाहीये. खूप घाम यायला पाहिजे, हे बरोबर आहे. घाम अजिबात न येणं पण चांगलं नाहीये. हा, पण अशी एखाद्याची टेंडन्सी असू शकते की कमी घाम येतोय त्याला, तर त्याच्यात मध्ये चुकीचं काही नाहीये. कारण की म्हणजे जिम मध्ये तर हे खूप सर्रासपणे चालतं की नाही मी इतके हे मारले तितके मारले रिपिटेशन्स आणि त्यामुळे मला घाम आला आणि म्हणून मला इफेक्ट जाणवला. पण योगाच्या जर का ते पद्धती सोनामध्ये बसल्यावर पण घाम येतो. खरंय तेवढा इफेक्टिव्ह असेल असं नाही ना तो घाम. आणि मी म्हटलं तसं मी जिमच्या विरोधात नाहीये, पण तुमच्या इंटरनल हेल्थवरती जिम काम नाही करत. म्हणजे तुमची गट मुवमेंट असेल, बॉवेल मुवमेंट असेल, तुमचे लिव्हर असतील, तुमचे पॅन्क्रियाज असतील, त्याच्यावर एक्सटर्नल मसल मी नुसतेच फुगून काय उपयोग आहे. जर माझी आतूनच हेल्थ मुळात खराब असेल तर त्याचा काही उपयोग नाहीये ना. बरोबर. आणि मी असंही सांगतो की एक चांगला बॉडी बिल्डर होण्यासाठी योग करा. काय सांगतोस? कारण स्ट्रेचिंग त्याच्यामध्ये सगळ्यात दुर्लक्षित भाग असतो, की मी बायसेप फुगवले, स्लीवलेस घातला आणि मी निघालो. अरे स्ट्रेचेस पण करा त्याच्याबरोबर. 30-30 सेकंद प्रत्येक मसल ग्रुपचा स्ट्रेच झाला पाहिजे, तर तुम्ही इंजुरी फ्री राहाल. नाहीतर जिम करून किंवा क्रॉसफिट करून पण माझ्याकडे असे आहेत की खतरनाक इंजुरीज झाल्यात आणि आता थेरपी म्हणून घ्यायला येतात. इतका स्टिफनेस वाढलाय मसलचा, दिसायला खूप सुडौल दिसतंय शरीर, पण खाली वागले अंगठे पण स्वतःचे पकडता येत नाहीयेत, हात सुद्धा वरती पूर्ण जात नाहीयेत. ह्या स्ट्रेंथचा काय उपयोग आहे? तुमची मोबिलिटीच गेली आहे पूर्ण. आणि त्या स्टिफनेसमुळे हातापायामध्ये मुंग्या येतात, किंवा मी म्हटलं तसं की ओव्हरलिफ्टिंगमुळे परत सायटिका आलाय, ओव्हरलिफ्टिंगमुळे परत हातात मुंग्या येतात, नर्व पिंच बसलेत. अशा स्ट्रेंथचा काय उपयोग? ओके. सो चांगलं बॉडी बिल्डर होण्यासाठी पण योग करा. आणि स्वतःच वेट रेझिस्टन्स म्हणून उचलणं सगळ्यात अवघड असतं. मी आता 10 किलोची डंबेल दिली तर इझिली लिफ्ट करता येईल, पण एक पुशअप मारायला सांगितलं मी, चतुरंग दंडासन आम्ही ज्याला म्हणतो, ते करायला सांगितलं तर नाही शक्य. बरोबर आहे, खरं आहे. अजून एक असं विचारायचं होतं, मिथ वर्सेस फॅक्ट नाही म्हणता येणार, पण लोक आजकाल चालतात 5-5 किलोमीटर रोज चालणं आहे त्यांचं. सो त्याला रिप्लेसमेंट अशी किंवा तो जो चालण्यातनं इफेक्ट येतो तो योग मधनं येतो का? मुळात चालणं हा व्यायाम आहे हे मी मानत नाही. अच्छा, हेच मिथ आहे. कारण एका सर्टन लिमिट, आता मी समजा 2 किलोमीटर 3, एकच ट्रॅक असतो सगळा त्यांचा चालायचा, ग्रुपनी चालत असतात, त्यामुळे काय घडतंय कळत नाहीये आणि बॉडी युज टू झालेली असते 5 किलोमीटर चालण्याला. तुम्ही तो चॅलेंज करा त्या मसलला, तो मसल ब्रेक झाला पाहिजे, तर त्याची हेल्थ वाढेल आणि तुमच्यात इम्प्रूव्हमेंट दिसेल. म्हणजे आता मी 10 मिनिटात एक स्प्रिंट मी मारतोय समजा 1 किलोमीटरचा, असं धरून चाला. 8 दिवस केलं, 10 दिवस केलं, तर तो तुमचा वॉर्मअप होईल. 10 मिनिटात 2 किलोमीटरचा जमला, उदाहरण म्हणून सांगतोय, पण 10 मिनिटात अजून काहीतरी एक्स्ट्रा करायचा प्रयत्न करा. रोजच मी 5 किलोमीटर चालतोय, अरे तुमच्या लिव्हरमधलं फॅट, पोटावरचं फॅट हल्लं तर पाहिजे. त्या बॉडीला एकदा शॉक बसायचा बंद झाला, म्हणजे रुटीन झालं थोडक्यात बॉडीसाठी, तर काही रिझल्ट मिळणार नाही त्याच्यातनं. पण मग याच्यासाठी योग मध्ये आपण असं काय करतो जेणेकरून तू स्वतःला चॅलेंज करशील आणि मग त्या गोष्टी? प्रत्येक गोष्ट चॅलेंजिंग आहे योग करताना, त्या आसनांच्या अलाइनमेंट. आणि मी नेहमी सगळ्यांना सांगतो की युअर माइंड इज स्टिफ, युअर बॉडी इज नॉट स्टिफ. मनात तुम्ही जेवढं ज्या गोष्टी धरू, आता असेसमेंटचं मगाशी आलं, तिथनं आपण इथे येऊयात की नेक मसल स्टिफ असेल तर ज्याला खूप राग येतो आणि त्याचा एक्सप्रेस तो करू शकत नाही, तर त्याचा नेक मसल स्टिफ झालेला असतो. आता एखाद्याचे इनर थाईज खूप स्टिफ आहेत, त्याला मांडी घालून बसता येत नाही, तर निगेटिव्ह इमोशन्सचा इम्पॅक्ट असतो त्याच्यावरती. म्हणून मग त्या पद्धतीने तशी आसनं करून घेतली तर तुम्हाला लवकर रिझल्ट मिळतात. पण मग आता जसं एक आसन एखाद्याला तू सांगितलंस, त्यांनी 3 महिने 4 महिने ते कंटिन्युअस तुझ्या मार्गदर्शनाखाली केलं, छान जमायला लागलं, मग त्याच्या पुढे तो स्वतःला चॅलेंज किंवा तू त्याला चॅलेंज करायला कसं भाग पाडशील? त्यांचं रुटीनच बदलतो मी, आणि एव्हरी मंथ किंवा एव्हरी 15 डेज त्यांचं रुटीन बदलतो. एव्हरी 15 डेज आसनं रिपीट होतच नाहीत. ओके. एकदा तो असं दिसलं मला की व्यक्ती बरी व्हायला लागली की आसनं रिपीट होतच नाहीत. त्यामुळे रोज काही ना काहीतरी, आणि प्रत्येकाला नवीन चॅलेंजिंग असतं. असं एकच मी फक्त सूर्यनमस्कारच घालून घेतलेत असं कधीही होत नाही. 15-15 दिवस आसनांचं रुटीन रिपीट होत नाही. त्यामुळे प्रत्येक मसल, अगदी केसापासनं तळपायापर्यंत प्रत्येक मसल चॅलेंज होतो त्याच्यामध्ये.
कुठलाही भाग अनअटेंडेड राहत नाही, इन्क्लुडिंग युअर इंटरनल ऑर्गन्स. आपण बाकी सगळ्या आजारांवरती आत्ता बोललो, मग अशी एक आजार माझ्याकडनं राहिला. आजार असं नाही म्हणता येणार, पण हार्ट अटॅकचं प्रमाण आजकाल वाढलेलं आहे खूप. तर त्याच्यावरती योग थेरपी किती इफेक्टिव्ह आहे आणि ती कधीपासून केली पाहिजे सो दॅट तुम्ही प्रिव्हेंट करू शकता? ती आधीपासूनच केली पाहिजे. हार्ट अटॅकची कारणं बघितली पाहिजेत. एकतर लाईफस्टाईल, परत म्हणलं तसं की बैठं काम असेल, त्यात मंचिंगची सवय असेल, तेलकट तुपकट सतत खात असाल, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेंटल प्रेशर असेल. कामाचं तर प्रेशर असतंच, पण मेंटल प्रेशरमुळे सतत हार्टवरती परिणाम होत असतो. त्यामुळे असेसमेंट करायचं तर बघा मिनिटाला किती श्वास होत आहेत. 12 श्वास 13 श्वास होत असतील तर ठीक आहे, तुमची हेल्थ ओके आहे. पण 15च्या पुढे जर श्वास जात असतील तर तुम्हाला शरीर सांगतंय बाबा काहीतरी कर. तुम्हाला धोक्याचे सिग्नल शरीर प्रत्येक वेळेला देत असतं. आलं का लक्षात? की तुम्हाला असं होतंय का की नाही मी हे नाही केलं पाहिजे, तरी आपण ते करतो आणि तुम्हाला त्रास होतो. ते इंट्युशन्स तुमच्याकडे असतात, फक्त आपलं लक्ष नसतं तिकडे, आणि तुमचं शरीर तुम्हाला प्रत्येक वेळेला ही गोष्ट सांगत असतं. मग नेक स्टिफनेस, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं की ते सर्वायकल वरती जातच. न कळतपणे आपण सतत मान दाबत बसतो आपली, अरे आलाय स्टिफनेस काहीतरी कर. पण नाही, सतत पुश केलं की मग ह्या गोष्टी अशा घडतात. मग ते कळायच्या आतच अटॅक आलेला असतो. बरोबर. तसं मी म्हणलं तसं की हे इट इज अबाउट युअर लाईफस्टाईल. तुम्ही आधीपासून करा. काम तुम्हाला करायलाच लागणार आहे पोटासाठी, मी नाही म्हणतच नाही. पण आणि आता तर असंही म्हणत नाही की सकाळीच करा, कारण शिफ्ट्समध्ये काम असतं, वेगवेगळ्या टाइम झोनमध्ये. ते वर्क फ्रॉम होम झाल्यापासून इट हॅज बिकम इवन वर्स्ट, की ते सतत लॅपटॉपला चिकटलेलेच असतात. त्यामुळे आपल्या जेव्हा केव्हा शक्य असेल तेव्हा येऊन करून जा. अशा प्रकारचं त्यांना रुटीन पण बनवून देतो की त्यांना झोपेचे साधारण 5-6 तास तेवढी नसेल होत तर मग योगनिद्रा, त्यांना रेकॉर्डेड हे सेशन्स पाठवलेले असतात की गायडेड स्लीप असते तुमची, निदान ते तरी करा. एकदा रिलॅक्स झालं ना शरीर, हार्ट सुद्धा मसलच आहे, त्याचं स्ट्रक्चर वेगळं आहे, पण तुमच्या एक्सटर्नल मसल सारखाच प्रत्येक हार्ट म्हणा, लंग्स म्हणा, हे पण मसल्सच आहेत. त्याला तुम्ही योग्य तशी ट्रीटमेंट आणि विश्रांती दिलीत की ते प्रमाण कमी होईल. ओके. आणि एखादा जर का ऑलरेडी हार्ट पेशंट असेल की एन्जिओप्लास्टी झालेली आहे बा, किंवा बायपास वगैरे झालेली आहे, सो ते लोक पण करू शकतात. पण मी म्हणलं तसं अंडर एबल गायडन्स आणि सावकाश, स्लोली. म्हणजे प्राणायाम सुद्धा त्यांनी केलेले सांगतात. पण त्याच्यामध्ये पाठप्रदिकेमध्ये फार सुंदर श्लोक दिलाय की प्राणायामाचा जे अभ्यास करतात की यथा सिंहो गजो व्याघ्रो भवेद्वश्य शनै शनै. म्हणजे ज्याप्रमाणे आता जंगली श्वापदं तुम्हाला कंट्रोल करता येतात का? तर येतात, पण किती त्याला वर्ष जातात. म्हणजे सर्कशी बघतो आपण, तथैव सेवितो वायू अन्यथा हंती साधकम. त्याप्रमाणे साधकाने वायूचं सेवन करावं, अदरवाईज इट कॅन किल प्रॅक्टिस इट सेल्फ. हंती साधकम, त्या साधकाचं हनन करता नाही तर ते. त्यामुळे ती स्लोली स्टेडीलीच तुम्हाला ते केलं पाहिजे. मला आता आजार झालाय म्हणून मी बसाबस प्राणायाम करायला सुरुवात केली, उपयोग नाही, अजून त्रास वाढेल तुमचा. आणि मग आता आपण IT चं बोललो, किंवा ह्या सगळ्या प्रेशरमुळे, आजारांच्या किंवा बाकी सगळ्यांमुळे ना अजून एक कॉमन गोष्ट वाढली आहे, ती म्हणजे निद्रानाश. की लोकांना झोपच लागत नाही. 3-3 वाजेपर्यंत लोक टक्क जागे असतात. बरं TV बघतायत का, मोबाईल बघतायत का, तर नाही, पण झोपच लागत नाही, ही कंप्लेंट आहे. तर ह्याच्यासाठी सोपा किंवा छान असा काय क्युअर असू शकतो योगामध्ये? मी एक चंद्रभेदन नावाची क्रिया सगळ्यांना शिकवतो की डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आणि उजव्याने सोडायचा. बरं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, श्वास घेताना श्वासांचा आवाज नाही आला पाहिजे. हे पटापट आवाज काढून जे श्वास घेतो तो संथ, तुम्हाला आराम द्यायचा आहे शरीराला, त्याला ऍक्टिव्ह नाही करायचंय. सो नेहमी डाव्याने श्वास घ्यायचा, उजव्याने सोडायचा, डाव्याने घ्यायचा, उजव्याने सोडायचा, आणि घड्याळाकडे बघत, काट्यांकडे बघत बघत करा. साधारण 5 ते 7 सेकंदांचा एक इन्हेलेशन झाला पाहिजे, 5 ते 7 सेकंदांचा एक्झलेशन झाला पाहिजे. फक्त हे एम्प्टी स्टमक, शक्यतो एम्प्टी स्टमक करावं, किंवा निदान 1-1.5 तासाचा गॅप असावा जेवणामध्ये आणि याच्यामध्ये. समजा 7 वाजता जेवत असाल तर 9 वाजता तुम्ही एक सुरुवात 10 मिनिटांनीच करा, कारण चुळबुळच होते. सुरुवात केली की लक्ष इकडे घड्याळ बघ, तिकडे मोबाईल बघ, हे होतंच. त्यामुळेच तर ते तुमचं माइंड तुम्हाला हे करायला घड्याळाकडे, किंवा सरळ सांगतो बिंदू त्राटक करा. तुमच्या डोळ्याच्या लेवलला एका कागदावरती एक काळा बिंदू काढायचा असतो आणि त्याच्यावरती फोकस करून बसायचं असतं. तुम्हाला लगेच नाही, पण विदिन 15 days 21 days इफ यू डू इट रेग्युलरली, तुम्हाला डेफिनेटली रिझल्ट्स दिसतील. ओके. आणि स्क्रीन टाईम जेवढा तुम्हाला कमी करता येईल तेवढा स्क्रीन. आणि आता काय झालं तर लॅपटॉप तरी ठीक आहे, मोबाईल तर सततच तुमच्या जवळ असतो.
इट इज इवन मोर हार्मफुल. त्यामुळे कमी करा. मी बंद तर होऊ शकत नाही, कारण आपण अशा ह्याच्यात राहतो की सतत आपल्याला ते लागतंच. कमी करा. फारच सुंदर. ओव्हरऑलच सगळ्या गोष्टी ऐकून खूप छान वाटलं. आणि मुळात योग ही एक साधना आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. मुळातच ऑनलाईन ह्या माध्यमाकडे जाऊ नका. एखाद्या चांगल्या योग थेरपिस्टलाच नक्की तुम्ही भेटा, सो दॅट तुम्हाला त्यातनं जास्त आउटकम पण मिळेल आणि त्याचे रिझल्ट सगळ्यांना व्यवस्थितपणे बघायला मिळतील. जाता तर का 1-2 शब्द प्रेक्षकांसाठी काही सांगायचे झाले तर काय सांगशील? नवीन वर्ष चालू होत आहे, पण व्यसन सोडणाऱ्यांचं आणि व्यायाम चालू करणाऱ्यांचं नवीन वर्ष कधीच येत नाही. 1 तारीख त्यांचा सोमवार कधीच येत नाही. आत्ता ह्या क्षणाला चालू करा, तेव्हा तुम्ही काहीतरी अचीव्ह करू शकता. वेळ गेलेली नाहीये, त्यामुळे आत्ता ह्या क्षणाला गुड 1 थॉट. तारीख सोमवार शक्य नाही. येस. सो मगाशी आपण सुरुवातीला बोललो की नवीन वर्षामध्ये आपण त्या स्पिरिच्युअल जर्नीला सुरुवात करूयात, पण नाही. चैतन्याचं म्हणणं आहे की उद्या येत नाही, आजपासूनच सुरू करा. आणि कुठेतरी मलाही ते पटतंय. सो येस, जे योग करणार आहेत, सिरियसली घेणार आहेत, त्यांनी आजपासूनच सुरुवात करा. आणि परत मी एकदा सांगेन, ऑनलाईन वगैरे नाही, एखाद्या चांगल्या योग थेरपिस्टला भेटा आणि त्याच्याकडूनच तुम्ही ह्या गोष्टींना सुरुवात करा. थँक्यू सो मच चैतन्य, तू आमच्या स्टुडिओमध्ये आलास आणि खूप मोलाचं मार्गदर्शन तू सगळ्यांनाच केलं योग या विषयावरती. मला असं वाटतं की अजून बोलण्यासारखं खूप काही आहे, पण मे बी आपण दुसरा एपिसोड करू. तू मगाशी म्हणालास त्याप्रमाणे की प्राणायाम ह्या विषयावरतीच खूप काही बोलण्यासारखं आहे, तर प्राणायाम ह्या एका विषयासाठी सुद्धा आपण एखादा पॉडकास्ट करूयात असं नक्कीच वाटतंय. सो येस, थँक्यू सो मच. भेटूयात परत एकदा. थँक्यू. मंडळी, आजचा पॉडकास्ट आपण हाय फ्रिक्वेन्सी स्टुडिओ सदाशिव पेठ इथे केलेला आहे. तुम्हाला पण जर का तुमचा पॉडकास्ट किंवा जॅमिंग सेशन्स वगैरे करायचे असतील तर इथे खूप छान सोय आहे. नक्की व्हिजिट करा हाय फ्रिक्वेन्सी स्टुडिओ.